ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की सुभेदार मंडळींनी सायली डे खूप उत्साहात आणि आनंदाने साजरा केलेला असतो. सगळीकडे हसू आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. पण इतक्यातच वातावरण बदलते. अस्मिता धावत पळत घरी येते आणि घाबरलेल्या स्वरात कल्पनाला आवाज देते, मम्मा. दरम्यान सुमन मात्र आपल्या जिद्दीवर ठाम आहे. ती नागराजाचा पाठलाग करत असते आणि तिला नागराज एका मोठ्या बंगल्यात शिरताना दिसतो. तिला शंका येते, पण हा बंगला कोणाचा आहे हे समजत नाही. म्हणून ती तिथल्या एका व्यक्तीला विचारते, दादा, हा कोणाचा बंगला आहे? तो व्यक्ती सांगतो, हे महिपत शिखरे यांचं घर आहे. इकडे अर्जुन अस्मिताच्या मागे कोणी लागलं होतं का हे पाहण्यासाठी बाहेर येतो. पण त्याला कुणीच दिसत नाही. तो परत घरात येतो. तेव्हा सायली त्याला विचारते, अहो, अजून ते गुंड बाहेर आहेत का? कोण लोक होते ते? अर्जुन म्हणतो, बाहेर कोणीच नाहीये. सायली सांगू लागते, अस्मिताताई घरी आल्या तेव्हाच मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. माझी खात्री आहे की तो कॉल. एवढं बोलून ती थांबते. प्रताप आणि कल्पना तिला पुढे विचारतात, बोल सायली, कोणाचा कॉल होता तो? सायली धाडस करून सांगते, तो कॉल आणि हे गुंड दोन्ही महिपतचेच असणार. हे ऐकून अर्जुन आणि घरातल्या सगळ्यांचा चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसतो. वातावरण गंभीर होतं. आणि इथेच प्रोमो संपतो. आता पुढे सुमन काय सत्य उलगडणार आणि अर्जुन महिपत विरुद्ध काय पाऊल उचलणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.